नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MG अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 मधील पेपर 1 या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयातील 50 प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्नोत्तराकडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, परिसर अभ्यास या विषयाचा मुख्य उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे। त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? याचं उत्तर आहे पृथ्वीवर सर्वाधिक पाणी असल्यामुळे पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न, जलचक्र म्हणजे काय? पाण्याची वाफ होऊन पुन्हा पाण्याच्या रूपात येणे म्हणजे जलचक्र होय। झाडे आपल्याला काय देतात? झाडे आपल्याला प्राणवायू देतात। प्राणी कोणता वायू घेतो? प्राणी ऑक्सिजन वायू घेतो। प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे वातावरणातील अस्वच्छता वाढवणे। पृथ्वीवरील सर्वाधिक पाणी कुठे आहे? पृथ्वीवरील सर्वाधिक पाणी समुद्रात आहे। पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते? नदी, तळी व विहिरे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत। सूर्य उगवतो कोणत्या दिशेला? तर सूर्य पूर्व दिशेला उगवतो। पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो? पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात। पृथ्वीला सूर्याच्या भोवती फिरायला किती दिवस लागतात? पृथ्वीला सूर्याच्या भोवती फिरायला 365 दिवस लागतात। त्यानंतरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते आहेत? वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे। भारताचे राष्ट्रीय चिन्ह सिंहस्तंभ, त्यालाच आपण अशोक स्तंभ असे म्हणतो। त्यानंतरचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान कोणी सुरू केले? स्वच्छ भारत अभियान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले। पाऊस कसा पडतो? पाण्याची वाफ थंड होऊन ढगामधून खाली येते, त्या असा पाऊस पडतो। झाडांची पाने हिरवी का असतात? क्लोरोफिलमुळे झाडांची पाने हिरवी असतात। ओझोनचा स्तर आपल्याला कोणापासून संरक्षण करतो? तो ओझोनचा स्तर जो आहे तो आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण करतो। भारताची राजधानी कोणती आहे? भारताची राजधानी नवी दिल्ली आहे। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई आहे। झाडामुळे कोणते प्रदूषण कमी होते? हवेचे प्रदूषण कमी होते। पृथ्वीचा जो आतील केंद्र आहे त्या आतील केंद्राला काय म्हणतात? तर आतील केंद्राला केंद्रक म्हणतात। पृथ्वीवरील सर्वाधिक वाळवंट कोणते आहेत? पृथ्वीवरील सर्वाधिक वाळवंट सहारा वाळवंट आहे। पृथ्वीवर ऋतू बदल का होतो? पृथ्वीचा कललेला अक्ष व सूर्याभोवती तिची फिरकी यामुळे पृथ्वीमध्ये ऋतू बदल होतो। पुनर्वापर म्हणजे काय? वस्तू पुन्हा वापरणे होय। पुनर्वापर कोणासाठी उपयुक्त आहे? पर्यावरण संवर्धनासाठी। हरितगृह ताप परिणामामुळे काय होते? हरितगृह परिणामामुळे तापमान वाढते। अक्षय ऊर्जा स्रोत कोणते आहेत? सूर्य, वारा आणि पाणी हे अक्षय ऊर्जा स्रोत आहेत। अनअक्षय ऊर्जा स्रोत कोणते आहेत? कोळसा, पेट्रोल आणि डिझेल। जलप्रदूषण म्हणजे काय? पाण्याची गुणवत्ता खराब होणे म्हणजे जलप्रदूषण होय। त्यानंतरचा प्रश्न, ध्वनी प्रदूषणामुळे काय होते? ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव आणि श्रवणशक्ती कमी होते। भारतात पाऊस कोणत्या मोसमात पडतो? भारतात पाऊस पावसाळ्यामध्येच पडतो। थंडीचा मोसम कोणत्या महिन्यात सुरू होतो? नोव्हेंबरमध्ये। शेतीसाठी कोणते पाणी उपयुक्त आहे? पावसाचे पाणी। सौर ऊर्जा कोणत्या ऊर्जेचा प्रकार आहे? अक्षय ऊर्जेचा। पृथ्वीच्या पृष्ठभागाला काय म्हणतात? भूपृष्ठ। पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड। पृथ्वीला किती महासागर आहेत? 5। पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? प्रशांत महासागर। वीज कोणत्या ऊर्जेचा प्रकार आहे? यांत्रिक ऊर्जा। झाडे का महत्त्वाचे आहेत? ती हवेतील ऑक्सिजन वाढवतात, त्यामुळे झाडे महत्त्वाचे आहेत। प्राणी आणि मानव दोघेही कोणत्या साखळीत येतात? अन्न साखळीमध्ये। अन्न साखळीतील मुख्य स्रोत कोणता आहे? सूर्य। प्रदूषण कमी करण्यासाठी काय केले पाहिजे? झाडे लावावीत। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? तर नैसर्गिक आपत्तीचे नियोजन व नियंत्रण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय। भारताचा पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 जून दिवशी साजरा केला जातो। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणातील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।